कसे आहात सर्वजण? मजेत असतात? झालं जेवण वगैरे? माझं पण झालं आत्ताच, थोडा वेळ झाला, एक 5-10 मिनटं झाली होऊन. प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक विलन असतो आणि एक ना एक विलन असा असतो की तो कोणाशीच जमवून घेत नाही, है ना. प्रत्येकाच्या घरामध्ये असते एक विलन बाई असते किंवा एक विलन असतो माणूस. आणि ती व्यक्ती समोर आली की माणूस त्या व्यक्तीकडे पाहत देखील नाही, कारण त्याचं वागणं इतकं भयंकर वाईट असतं, हो की नाही. तर अशा वेळी आपण काय करायचं, त्याच्यापासून डिअटॅच व्हायचं आणि त्याला दूर करायचं. म्हणजे आपला त्याचा वाद होणार नाही आणि तो आपल्या समोर आला तरी आपण आपली वाट दुसरीकडे करून जायची. ह्याने काय होतं माहिती का, आपल्यामधले जे व्हायब्रेशन असतात ना वाईट, ते कमी होतात आणि एकमेकाबद्दल मतभेद असतात ना, ते कमी होण्यास सुरुवात होते. म्हणून तर म्हणतात ना, आता एखाद्या कंपनीमध्ये बॉस आहे आणि मी तिथे कामाला आहे, तर मी बॉसला नाही बदलू शकत, मी मला बदलू शकते. कारण का बॉसला कोण बदलणार, है ना. आणि बॉसने का बदलावं, मी बदललं पाहिजे. आणि जरी तो बॉस ऐकत नसेल, तो मला सतत त्रास देत असेल, तर मी माझी नोकरी बदलली पाहिजे. तर असं आहे बघा, डिअटॅच, वेगळं, लांब. त्या व्यक्तीपासून आपण दूर जायचं, लांब राहायचं. म्हणजे ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या आपल्यापर्यंत पोचत नाहीत आणि आपल्याला त्रास होत नाही. आणि जी भयंकर व्यक्ती राग करणारी असते ना, तिच्या हार्मोन्समध्ये बदल होतो आणि त्याचा त्या व्यक्तीला शारीरिक मानसिक त्रास हा होतो. जेवढी रागिष्ट व्यक्ती ना, तेवढे तिचे हॉर्मोन्स हे असतात, उत्तेजित होतात आणि त्या हॉर्मोन्समुळं त्याच्या किंवा तिच्या शरीराला त्रास होतो. असं असतं. हे वैज्ञानिक कारण आहे आणि मी खूप रिच, म्हणजे ते वाचल्यावर बघितल्यावर मग मी तुमच्याशी बोलत असते, असंच मी बोलत नाही. एखाद्या व्यक्तीचा आपण सतत राग करतो, पण तो तिकडे मजेत आहे. हां, सतत आपण त्याच्याविषयी घाणेरडं बोलतो, सतत आपण मग त्याला काही पर्वा नाही ना की तू माझ्याबद्दल काय विचार करतो. ही व्यक्ती आहे का समोर? नाही. मग कशाला आपण त्याच्याबद्दल विचार करायचा आणि कशाला राग करायचा, हो की नाही. जर काही होत नसेल तर डिअटॅच होणं हे सर्वात चांगलं आहे, म्हणजे भांडण होत नाही. धन्यवाद.